तर नमस्कार महाराष्ट्र, मी पृथ्वीराज बाबर. तुम्ही पाहताय खिलार यूट्यूब चॅनल. मंडळी, आज आपण सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या गावी आलेलो आहे आणि आपले जे विपुल ड्रायव्हर आहेत त्यांच्या धावणीविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर त्यांच्याकडे सध्या किती ओळ आहेत आणि कुठून घेतलेत, काय कुठल्या बैलाचे आहेत, सगळी डिटेल्स आज आपण पाहणार आहोत. मंडळी, या भागातलं एक वैशिष्ट्य म्हणजे इकडं वळूंची संख्या फार कमी होती आणि शर्यतबंदी उठल्यापासून म्हणजे बऱ्यापैकी या भागात पण जातीवंत ओळ झालेत. म्हणजे असं नाही की पहिलं जरा थोडंसं लोक असं गावठी ओळू पाळत होते, पण आता बऱ्यापैकी सगळे जातीवंत ओळू या भागात पण आहेत आणि इकडं पण गायची संख्या आता वाढलेली आहे. त्यामुळं बघूया अधिक माहिती आपण मालकाकडून. दादा नमस्ते. नमस्ते दादा, पूर्ण परिचय द्या तुमचा. मी विपुल दिलीप कदम, मुक्काम पोस्ट रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. दादा, आता खिलारचा नाद किंवा हा शर्यतीचा नाद आणि तुम्ही कधीपासून एकत्र आहे? तसे खिल्लारचा नाद म्हणजे आवतकाठीचा नाद आला जवळपास 30 वर्ष झाली. जवळपास 26-27 वर्ष बैलगाडी क्षेत्रात झाली. बरं. म्हणजे मला वाटतं मी 9वी-10वीला असल्यापासून, आता माझं वय 42 वर्ष आहे, हां. 8वी-9वीला असल्यापासून मी मैदानं बघायला जातोय. हळूहळू मी त्यात कार्यरत होत गेलो आणि सगळ्यात शेवट मी ड्रायव्हर झालो. 17 वर्ष मी बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हिंग केले. 17 वर्ष. हो. आणि ही वळूंच्या व्यवसायाला बघा, माझ्याकडे पहिला बैल होता, पळायसाठीच घेतला होता. जरा पाय त्याच्या फॉल्ट आला बैल पाय, मग तो बैल आम्ही पहिला वळू म्हणून ठेवला. त्याला जवळपास 10-11 वर्ष झाली. आणि म्हणजे तिथून सुरुवात झाली. त्या एका बैलापासून सुरुवात झाली. उमदीचा एक खोंड आमच्याकडे टोळीवाले आली, त्यांच्याकडून मी खोंड घेतला होता. खोंड नंतर असा वळूचा उमटत गेला. तो बैल आम्ही विकला. त्या बैलाने ह्या वळू क्षेत्राचा नाद लावला. बरं, आता ती शर्यत क्षेत्र त्या साईडला आलं, वळू क्षेत्र इकडे राहिलं. हो. तर वळून एखाद्या तुमचं नाव केलं, असा वळू एखादा आठवणीचा, म्हणजे ह्या बैला पण बाबा माझं नाव झालं. शर्यत क्षेत्रात तुमचं नाव आहे ती कोणाला सगळ्यालाच माहिती आहे, ती काय सांगायला लागत. खरं तर आपलं काय पिढीचा व्यवसाय नाही किंवा पिढीचा आपण वळू मालक नाही. तरी पण एक ओळखलं कुठल्या वळूमुळे तुम्हाला? तो पहिला बैल आमचा जो विकला त्यावेळेस काय गाय येत नव्हत्या. कधी तर 2-4 दिवसांनी एखादी गाय, महिन्यात 10 ते 12 गाय याच्यावर गाय काही त्यावेळेस येत नव्हत्या किंवा शर्यती बंद होत्या. मग काय व्हायचं माहिती आहे का, माणूस सिमेंट भरतं. आमच्या भागाला सिमेंटचा प्रकार जास्त झाला. मधल्या जवळपास एक 18-20 वर्ष माणसांनी सिमेंट भरलं. वळूकडं कोण गाय क्वचित एखादा नादी असेल तोच घेऊन जाणार. मग त्यानंतर तो बैल दिला. तो कोपऱ्यातला बैल, तो पण पळायसाठी घेतला होता. पण तो बैल जवळपास आता 7-8 वर्ष झालं दावणीवर आमच्या. 7 वर्ष तरी झाले. मी लहान पिल्लू आणलं होतं 21,000 रुपयाला फक्त. मग तो बैल पळायसाठी काढला, पण त्या बैलाला ब्रेक नाही, बैल थांबत नाही, लागून घ्यायला लागला, विहिरीत पडला जाऊन. मग परत ती आत्ता बैल जरा हे झालाय, त्यामुळे असा दिसतोय. बैल पहिला काजळी खिलार असू दे, पण बैल चांगला दिसत. मग तो पण गायीवर भरल्या, तेव्हा 500-600 गायी त्या पण बैलानं भरल्या. नंतर मी हा बैल घेतला. हा बैल घेतल्यावर ह्या बैलानं माझं नाव केलं. हो. हां, त्या बैलाला कसं झालं माहिती आहे का, माझं पूर्ण लक्ष वळू क्षेत्राकडे नव्हतं. कारण मी इतक्या वर्षापासून माझी ओळखच विपुल ड्रायव्हर म्हणून आहे. माझं सगळ्यात मोठं किंवा आणि माझं नाव, एक गरीब घरातल्या पोराचं नाव सगळ्या महाराष्ट्रभर केलं असं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तुम्ही तर माझं नाव सांगितलं तर गाव सांगणार, गाव सांगितलं तर नाव सांगणार. ही माझं खरं क्षेत्र आमचं ते. पण त्यातनं परत हा बैल घेतला मी, आमचा तो कोसा बैल दिल्यानंतर. पण ह्या बैलानं मला खरं, ह्या बैलानं आमचं नाव केलं. म्हणजे बैलाच्या पैदाशी पण कालवडी तर लय टॉपच्या पडल्यात बैलाच्या. कारण ह्या बैलाची जात, राग, बैलाला घट. शरीर म्हणजे कसं असं सलगरी गुरांचं शरीर असं लय पिळ ह्याला. हो, पिळ आहे बैला. म्हणजे शेम त्या गाईचं मी बघितल्या कळपातल्या शेम शरीर असला ते गाईचं. बैलाचा जन्म मूळचा सलगरचा आहे. असं आहे. बरं. बैलाचा जन्म सलगरचा, पण दुधाळांकडं जो बैल होता का नाही, त्या बैलाच्या पोटचा, राजू निंबाळकराकडे एक बैल होता, त्या बैलाच्या पोटचा बैल ह्यो कारजाळ खाणीचा बैल आहे. म्हणजे वाकड्या तोंडाचा बैल आहे का, पिंटू माळ्यांचा, किंवा ह्यो एका बैलाची. तो बैल आणि ह्यो बैल एका बैलाची. पिंटू माळ्यांना विचारा तुम्ही. पण ती कसा विषय झाला, ती गाय तिकडं ही लागली त्यामुळं सलगरी प्युअर लागली. गाय सिलगर लागली, जरा आपल्यातली लागली, म्हणजे बांधलेली, म्हणजे खिलार गाय. ती कळपातली गाय त्या बैलाची आहे. हो, त्या गाय ह्याच्या आईचं वगैरे फोटो आहेत माझ्याकडे.
आता याच्याकडून किती गाय लावलं तुम्ही? आता तशी गाय बरा बैलाची जवळपास 1000 गाय झाली आमच्यापाशी. हा म्हणजे असं काय तुम्ही 2.5 वर्ष झाली. रजिस्टर वगैरे काय केलं? सगळं आपल्याकडे लिखाण आहे तिथं, ते महत्वाचं सगळं लिखाण आहे. आहे का? गायीच्या मालकाचं नाव, फोन नंबर, गाय कोणत्या दिवशी भरले, तुम्ही कधीच जरी काढलं, आता मागच्या आमच्या वळूनचं जरी काढलं तर रेकॉर्ड अजून आहे आमच्याकडे. म्हणजे काय होतं माहिती आहे का की एखाद्या वेळेस आपल्याला हे पलटीचं वगैरे अंदाज गावत नाही, काय रिवर्स आली हो, तर ती त्याच्यावरून लगेच काढता येतं आहे का? मग आता ओळू आहे तसं एवढा त्याला तयार केला की आणलं कधी ते आणताना वय किती होतं आणि बैल आपण घेतला त्यावेळेस सायदा होता, घेतलं त्यावेळेस फायदा होता. घेतलं त्यावेळेस सायदा ती बैल. मग बैल आम्ही इथं आणल्यावर मला वाटतं 1 वर्षाभर बैल जुळला, वर्षाभर 8-10 महिन्यानं बैल जुळला. आता बैल आणून जो 30 फेब्रुवारी मला वाटतं आता बरोबर 2 वर्ष पूर्ण झाली या फेब्रुवारी, म्हणजे 2-2.25 वर्ष झाली बैल. दर वगैरे कसा असतो काय? तर आता पहिल्यापासून 1000च रुपये दर होता. आता तो व्यवसाय पण परवडत नाही, 1000 रुपये काहीच परवडत नाही. आता हा बैल आमचा तेवढा 1500 रुपये ठेवलाय. बरं. ही दोन्ही बैल 2000. म्हणजे पहिलं कसं होतं बाकीचं म्हणजे काय लागते ते पण मटेरियल स्वस्त होतं, सगळं स्वस्त, वैरण स्वस्त घरची होती, पेन स्वस्त होती. सगळं विकत घेऊन घालायचं आहे. आता सगळं हे. वैरण विकत, रती विकत, सगळं विकत घेऊन घालायचं. आपल्याला सुद्धा नाही परवडत असं. म्हणजे 10 वर्ष कंप्लीट तुम्हाला सांगतो, 1.5 वर्ष झालं बैलाचा दर 1500 रुपये केला ना, 1000 रुपयेच होता आधी. नाही पण कसं झालंय, आता तुम्ही 1500 घेताय, काय काय आमच्या तिकडे आता 2000, 2500, 3000 पर्यंत काय काय बैल गेलेली, असा पण विषय झालाय. ते ज्याचं हे असते ते काय हे नसतं, आपल्याला काय ते हे करायचं नाही. मिनिमम ठेवायचं आपल्याला, जास्त काही कोणाचे पैसे घ्यायचे नाहीत. बरोबर आहे. मग आता हे शरीर तुम्ही आणल्यावर घडवलं का? नाही, बैलाला शरीर पहिल्यापासूनच बैलाला शरीर आहे. तरी बैल आता थोडंसं आम्ही उतरवलंय, आता थोडासा बैल कमी केलाय. म्हणजे उन्हाळ्यामध्ये. हा, उन्हाळ्यामुळे आहे. तरी आता मका वगैरे त्रास होतो. हा, उन्हामुळे त्रास होते. आणि कसं होतं माहिती का, जास्त बोजा झाला की ह्या दिवसात गायींना उष्णतेमुळे जास्त त्रास होतो. प्रेशर वगैरे. आणि काय बैल खायला इतका चांगला आहे, चढवायचं म्हणलं की 8व्या-10व्या दिवशी बैल परत गच पाहिजे तेवढा. म्हणजे बैल पाक्यावर लगेच पाक्यावर. हो, बैलाला शरीराला व्यायाम, आम्ही मोकळा बैला चालवतो, पळवतो, पण बैलाला पहिल्यापासूनच अंगच घट्ट आहे, मूळचंच अंग घट्ट आहे बैलाला. बरोबर आहे. जे बैल घट्ट अंगाचा असतो ते त्याचं तब्येत जरी उतरली तर दिसून येत नाही एवढा. लूज अंगाचा बैल जरा उतरली तर लगेच हे अजून सुद्धा बघा, मागच्या नक्की बसणं बैल कुठं पाया कुठं काय झाले का, अजून बैलाला छाती बसणं कुठंच काही फरक नाही बैलात. बरोबर आहे. आता वासरात तर काय विषय नाही, पडली सगळीकडे माहिती. हो, वासरं पडली चांगली, सगळी फोटो बघतील, व्हिडिओ बघतील. वासरं आता चांगली. हे जे वासरं म्हणजे असं विक्री काय झालंय माहिती का, आमच्या भागाला वळू क्षेत्रासाठी विक्रीचा विषय राहिला नाहीये. म्हणजे कसं, आमच्या भागात वळूचा नाद कमी, आमच्याकडे पळायला वासरू जन्मलं पाहिजे. आलं का लक्षात? त्यासाठी बैल आता आमच्या ह्या बैलाची वासरं आत्ता जवळपास पहिली सुरुवातीची वासरं 1-2 वर्ष, 1.5 वर्षाची, 1.25 वर्षाची, आता वासरं झुपून पळायला सुरुवात झाली. आता ही वस्तू पळतील. हो, पळतील वासरं. आणि वासरू वैशिष्ट्य खोंडांपेक्षा कालवडी कमी आहेत, कालवड होत नाही. आणि ह्या बैलाच्या कालवडींना मला इतकं फोन येतात, ह्या बैलाची कालवड तेवढी आम्हाला द्या. फोन नाही दिला तरी चालेल, पण कालवड मागतात. आणि ज्याच्या घरी कालवड जन्मली तो कालवड देत नाही, कारण बैलाचा हा ही जात, हा हे वाल, हा हे असं वासरात पडतो. तुम्हाला मी फोटो पण दाखवतो बैलाच्या वासरांचा. अख्खी झेरॉक्स कॉपी अशाच उतरतात. आता बाहेर नेलं, मी निरीक्षण केलं, त्याचं कान खाली नाही अजिबात नाही. म्हणजे म्हणजे एखादी जनावराचं हिज म्हणायचं असते की त्याचा एक गुड पॉइंट कधीच म्हणजे ही कानच खाली ठेवत नाही, कान कधीच खाली ठेवत नाही बैल. असं एकदम घारी सारखं. बैल एखादा इथनं सोडला का नाही की ती कानाची छडी सारखी अशीच. आणि बैलाचा कान कवाळ बारीक हो, एकदम लय बारीक कान कवाळ. कान गड्ड पण लय लहान आहे. ह्या बैलांनी तुमचं नाव केलं, ह्या बैलामुळं नाव झालं. ह्या बैलामुळं ही बैल आहे. बैल दारात आहे. नाही, ह्यांच्या जीवाला ह्या खरेदी आहे. बरोबर आहे. ह्या बैलाच्या जीवा ह्या खरेदी आहे दोन्ही पण. ही गोष्ट खरी आहे. ह्यो बैल नसता तर ही कुठं नाही येतो. आपल्या घरी प्रपंचाला ती बैल रेडीमेड आपण घेऊ शकत नाही. आता तुमच्याकडे एक सिद्धापूर खाणीचा जात येऊन तो तयार झाला, तर त्याच्याविषयी माहिती सांगा. ती मला तर माहितीच आहे, पण ज्यांना माहित नाही किंवा कुठल्या बैलाचा आहे काय, ती सगळी जरा डिटेल सांग. चला ते मार ना काय
तर हा बैल कुठून आणला आणि आणून किती दिवस झाले? हा बैल 6 महिन्याचा असताना मी खोंड घेतला होता. खोंड घेतला गिरडीतनं. हा. चंद्र वगैरे ते चुलत भावाकडे. त्यांच्याच चुलत भावा. चुलत भावाकडे. त्यांच्या खाज्या बैलाचा बैल आहे. सिद्धापूर खाली. आता बालाजीकडे आहेत का? बालाजी कांबळीकडे आता उडकीच्या त्या बैलाचा. आणला तेव्हा किती वय होतं? 6. आणलं तेव्हा तुम्हाला वाटत होतं का असं निवडल वासरू म्हणून? वासरू निवडेल असं माझा अंदाज. काय झालं, मी खरं चंदू वगैरेकडे गेलो होतो. मग आम्ही तिथं मुक्काम केला. त्यानंतर ते वासरू बघितल्यानंतर मला पसंत पडलं. मग तो व्यवहार झाला, पण मला वासरू बघितल्यापासून वाटतं वासरू घडतंय का. शेवट कसं असतंय, लहान वासरू परत काय उमटल ह्याची काय गॅरंटी नाही. मला पण माहिती आहे गोष्ट, पण मी एकदा धाडस करून वासरू आणलं. आता एक गोष्ट फक्त झाली, बैल जरा शिंगात कासरा अडकून आमच्या बैलांना थोडं शिंग, नाहीतर कसलं शिंग ते आमच्या ह्या बैलापेक्षा शिंग चांगलं होतं बैलाला. नाही काय झालं, बैल शिंगात कासरा अडकून बैलानं शिंग बाहेर नेलंय. हो, एवढा प्रश्न झाला. बरोबर आहे तुमचं, पण मी काय म्हणतो म्हणजे आता ह्याच्या पैदाशीला शिंगाचा काय फरक पडत नसतो. पैदाशीसाठी शिंगाचा कुठंच काही संबंध नाही. बैलाचा हो काहीच नाही, पहिल्याच्या शिंगाचा काही प्रॉब्लेम नाही. बैल आता हा 2 दात झालाय. खरं तर बैलाचं वय 26-27 महिने झाले, पण बैल जरा लवकर दात पाडलाय. म्हणजे माझ्या मतानं अजून एक 4 महिने बैलांना दात लावायला दम काढायला पाहिजे. पण काकाळ बैल असते ती जरा हीच असते म्हणजे सगळ्याच कामाला जरा लवकर करते. आता ही गायवर जरी चालू केला तर लवकर चालू केला तर चालत होतं. होय, ते कसं तुम्ही त्याचं वय माफ होत नाही, नंतर मग मागायचं. गायीला आम्ही आत्ताच चालू केलंय वासरू. एक 10-12 गाय झाल्या दोघांच्या. गाय काही जास्त झालेलं नाही, कारण आम्ही काय केले, जरा कवळेत म्हणून लोड पण नाही द्यायचं म्हणलं. सध्या बैलावरच लोड दिला सगळा. आता सध्या या वयात त्याचं माप म्हणजे असं फुल मापाला बैल झाला. आत्ता बैल ही माप आहे म्हणल्यानंतर म्हणजे आता एखाद्या मोठ्या जुळीक बैलाच्या पुऱ्या मापाच्या बैला एवढा बैल आहे. नाही, ह्या बैलाला आता मला वाटतं एक 5 ते 6 इंच मोठे आहेत दोघं पण. दोन्ही पण हो मोठे आहेत दोघं पण. बरोबर आहे. मग ह्या पण बैलाचं काय माप हलकं नाही म्हणजे त्याच्या मानाने लय बारा का नाही, मीडियम बैल, मध्यम चांगला बैल. तर ही चांगल्या मापाची होणार. ही अजून आता बैल खरे बघायची, ही पाऊस झाल्यावर एवढा पावसाळा संपल्यावर 6 महिने गेले म्हणजे की बैल उमटतात. कसं झाले, अजून बैलांची वशिंडन आहेत, मानान आहेत, प्रत्येक गोष्टीचं एक वय आहे. आता हे कसा परिपक्व झाला बैल आहे, मग गर्दन भरली, वशिंड भरून आले, मांड्याचं गोळ बिळ जागेवर आल्यात, ह्या गोष्टी अजून ह्यांच्या व्हायच्यात. नेक्स्ट टाइम ज्या वेळेस तुम्ही याल पुढच्या वर्षी किंवा एक 7-8-10 महिन्यानं पुढच्या वर्षी, त्यावेळेस बैल नक्की वेगळी असतील. आता वयात दोन्हीचा फरक असणार आहे.